आता आपण काय शिकत होतो? आपली कोणती एक्सरसाइज सुरू होती? हा, आपण ते जीएसटी ची चेन बघत होतो ना, ट्रेडिंग चेन. म्हणजे जीएसटी कसा कसा कोणाकोणाला किती किती भरावा लागतो, आठवते का? याच्यामध्ये आपण किती गणितं बघितली होती या एक्सरसाइज मध्ये, या प्रॅक्टिस सेट मध्ये? आठवते का? ट्रेडिंग चेन म्हणजे आपला तो हे असतो, मॅन्युफॅक्चरर असतो, त्यानंतर होलसेलर असतो, रिटेलर असतो आणि कस्टमर असतो. मग जीएसटी म्हणजे दोन प्रकारचे आपण टॅक्सेस आपण त्याच्यामध्ये म्हणजे हे करतो, कॅल्क्युलेट करतो. एक असतो इनपुट टॅक्स क्रेडिट, जो आपण परचेस करताना म्हणजे खरेदी करताना जो भरावा लागतो तो आयसीटी म्हणजे आयटीसी, इन्कम टॅक्स क्रेडिट है ना. आणि विकताना जो गोळा करतो तो काय असतो? आउटपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट काय करावा लागतो? म्हणजे जीएसटी जो पेएबल असणार, म्हणजे प्रत्येक स्टेज मध्ये जीएसटी किती भरला जातो याचा फॉर्म्युला काय आहे? जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला काय आहे? ओटी वजा आयटीसी. बरोबर, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इथे आपण किती गणितं बघितली होती? सगळी झाली होती का? 4.2 नाही, कुठपर्यंत झालं होतं आपलं? 3 उदाहरण. तीन झालेली ना? येस मॅम. आता पहिली 3 गणित पण खूप सोपी होती, कारण त्याच्यामध्ये आता पहिल्या 2 गणितामध्ये तर एकच ट्रेडिंग दिलं होतं. म्हणजे याने याच्याकडून खरेदी करताना एवढा जीएसटी भरला आणि विकताना एवढा गोळा केला, तर मग त्याने किती जीएसटी पेएबल आहे त्याच्यासाठी. तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला तिघ जण दिले होते. तिसऱ्या गणितामध्ये एक आपल्याला अमीर एंटरप्राइजेस दिलं होतं, नंतर अकबरी ब्रदर्स दिलं होतं आणि मयंक फूड कॉर्नर. म्हणजे अमित एंटरप्राइजेसने कुठून तरी बॉटल खरेदी केल्या जीएसटी भरून 3800. मग त्या अकबरी ब्रदर्सना विकताना त्याने 4100 जीएसटी गोळा केला. मग अकबरी ब्रदर्स कडून मयंक फूड कॉर्नरने परचेस केल्या. असं 3 जण दिले होते, बरोबर आहे मॅम? हे झालं नव्हतं. झालेला, तिसरं गणित झालेलं ना. हा, तर आता चौथं गणित आपण बघूया. आता पहिल्या 3 गणितांपर्यंत आहे ना, तुम्हाला जीएसटी किती भरलाय ते दिलेलं आहे. म्हणजे तिसऱ्या गणितामध्ये पण बघा काय दिलेलं आहे की अमीर एंटरप्राइजेसने किती परचेस करताना किती जीएसटी भरला किंवा विकताना किती जीएसटी गोळा केला आहे ना. तर हे जीएसटी आपल्याला दिलेलं आहे. आता चौथ्या गणितामध्ये काय आहे माहित आहे का? आपल्याला जीएसटी काढायचा पण आहे आणि मग किती जीएसटी पेएबल आहे ते पण शोधायचंय. म्हणजे अजूनपर्यंतच्या गणितामध्ये आपल्याला जीएसटी कॅल्क्युलेट करायचा नव्हता, पण पुढचं जे गणित आहे चौथं, त्याच्यामध्ये तुम्हाला जीएसटी सुद्धा काय करायचंय? कॅल्क्युलेट करून मग त्याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट कोणता आहे, आउटपुट टॅक्स कसं, आउटपुट दोन्ही जे असतात की नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा आउटपुट टॅक्स, हे दोन्ही पण जीएसटीच असतात. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? तर खरेदी करताना भरला जाणारा जीएसटीच असतो. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे विकताना विकल्यानंतर गोळा केलेला जीएसटी. दोन्ही जीएसटीच असतात, बरोबर आहे. आता समजा एक छोटं उदाहरण घेऊया. मी समजा कोणती तरी वस्तू एखाद्या होलसेलर कडून आणली विकत, है ना. तर ती समजा मी 10,000 रुपयाला विकत घेतली त्याच्याकडून, त्या होलसेलर कडून. किती रुपयाला विकत घेतली मी? समजा मी एखादी वस्तू, काहीही म्हणजे कोणती वस्तू एखादी, ती मी परचेस केली, खरेदी केली एका होलसेलर कडून, है ना. मी समजा रिटेलर आहे, मी होलसेलर कडून
ती वस्तू काय केली, खरेदी केली 10,000 रुपयाला. आणि मी रिटेलरने समजा कस्टमरला विकली, म्हणजे मी कोणाला तरी ती वस्तू विकली, ती समजा मी 15,000ला विकली. कळलं? आणि या प्रत्येक या टप्प्यामध्ये, ट्रेडिंग मध्ये, या प्रत्येक व्यवहारामध्ये 18% जीएसटी समजा लागतो प्रत्येक व्यवहारामध्ये. त्या वस्तूवरचा जो जीएसटी, ज्या वस्तूचा इथे व्यवहार झालेला आहे, होलसेलर कडून रिटेलर कडे किंवा रिटेलर कडून कस्टमर कडे ती वस्तू जाताना 18% जीएसटी काय भरला आहे, समजा 18% जीएसटी. ठीक आहे. आता 18% जीएसटी जर भरलाय तर सांगा मला, रिटेलर साठी आयटीसी काय असणार, रिटेलर साठी काय असणार? हो नाही. अच्छा, तुम्हाला प्रश्न कळाला का? आता रिटेलर जो आहे, तो रिटेलर साठी आयटीसी काय असणार? 10,000 रुपये. 10,000 आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. ओटी. बघा, हेच तुम्हाला नाही समजलं. अजूनपर्यंतची जी गणित आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला जीएसटी दिला होता, पण आता ती जीएसटी नाही दिलाय. आता त्या वस्तूची किंमत दिलेली आहे. हा जो 10,000 आहे की नाही, हा जीएसटी नाही सांगितलंय. अजूनपर्यंतची जी गणित होती की नाही, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट जीएसटी कॅल्क्युलेट करून दिला होता. आता इथे जीएसटी नाही दिले, त्या वस्तूची किंमत आहे. मग मला आधी काय करावं लागेल? जीएसटी काढावं लागेल. जीएसटी काढावा लागेल. प्रत्येक ट्रेडिंगच्या वेळी जीएसटी काढावा लागेल. आता बघा, हा जो रिटेलर आहे, रिटेलरने परचेस करताना कितीला परचेस केली वस्तू, खरेदी कितीला केली? 10,000 होलसेलर कडून कितीला खरेदी केली? 10,000 रुपये. बरोबर आहे. या 10,000वर जो जीएसटी लागतो तो रिटेलर देणार आहे ना होलसेलरला. 10,000 ही वस्तूची किंमत आहे. मग आयटीसी म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तर जीएसटी असतो तो. जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा खरेदी करताना भरला जाणारा जीएसटी. आता अजूनपर्यंतची गणित होती तिथे आपण का नाही आपण कॅल्क्युलेट केलं जीएसटी, कारण ते ऑलरेडी गणित जी आहे त्याच्यामध्ये जीएसटीच दिला होता. आपल्याला त्या वस्तूंची किंमत नव्हती दिलेली होती. इथे बघा, आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड जीएसटी. चॉकलेट सॉस बॉटलची प्राइस काहीतरी त्याने भरलीच आहे आमिर एंटरप्राइजेसने. ती चॉकलेट सॉस बॉटलची प्राइस काहीतरी आहे, पण त्याने जीएसटी जो भरलाय तो 3,800. म्हणजे त्यांनी आपल्याला रेडी मध्ये जीएसटी दिलेला होता. कळते का? परचेस प्राइस जी आहे, खरेदी किंमत जी आहे ती काहीतरी आहे, ती तर भरलीच त्यांनी, प्लस एवढा जीएसटी दिले. ती तुम्हाला दिलेली नाहीये किती किंमत आहे, कारण हे थोडं सोपं गणित आहे. म्हणून तुम्हाला डायरेक्ट जीएसटी दिलेला आहे त्यांनी. डायरेक्ट आयटीसी किंवा आउटपुट टॅक्स तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, लगेच मिळतं आपल्याला, कारण जीएसटी रेडी दिलेला आहे. नाही कळलं? जीएसटी रेडी मध्ये आहे ना. असे का करता? बघा, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे जीएसटी आहे. या गणितांमध्ये तुम्हाला जीएसटीच दिलेला आहे ऑलरेडी. तुम्हाला प्राइस आता कसं केलेलं आहे त्यांनी या गणितामध्ये, की तुम्हाला जीएसटी नाही दिलंय, तुम्हाला त्या वस्तूची काय दिली आहे, काय दिले बरं? हा. मग आधी आपल्याला काय करावं लागेल,
जीएसटी काढावे लागेल. जीएसटी ही वेळेचा जीएसटी आपल्याला काढावा लागणार. खरेदी करताना भरला जाणारा जीएसटी म्हणजे आयटीसी, तो पण काढावा लागेल. आणि विकताना गोळा केलेला जीएसटी तो पण काढावा लागेल. मग आता खरेदी करताना किती जीएसटी द्यावा लागेल? कितीवर खरेदी कितीला गेली वस्तू? वस्तू कितीला खरेदी केलेली? 10,000. रिटेलर साठी आपण रिटेलर साठी फक्त रिटेलर साठी काढूया. 10,000. मग 10,000वरचे 18%, 18% आहे ना जीएसटी रेट. किती येईल? 1,800. 1,800 हा तुमचा इनपुट टॅक्स. म्हणजे त्यांनी काय केलं, रिटेलरने काय केलं, 10,000ची ती वस्तू तर विकत घेतलीच, 10,000 त्या वस्तूचे आणि 1,800 काय दिल्यावरती त्या होलसेलरला जीएसटी. हा 1,800 काय दिला? जीएसटी दिला. कोणाला दिला त्यांनी जीएसटी? होलसेलरला. सेलरला. बरोबर आहे. पण तो नंतर त्याला क्रेडिट होणार आहे, तो तेव्हा तो त्याला तो मिळणार आहे रिटर्न. मग तो आउटपुट टॅक्स तो गोळा करणार. मग आउटपुट टॅक्स कसा काढायचा? विकताना जो गोळा केला, तर त्यांनी कोणाला विकली ती वस्तू? कस्टमरला. मग कस्टमरला कितीला विकली वस्तू? 15,000. मग त्याच्यावरचा जीएसटी जो असणार आहे 15,000चा जीएसटी 18%, तो काय असणार आहे? 5,000. विकताना तो गोळा करेल कस्टमर कडून, तो रिटेलर घेईल ना जीएसटी कस्टमर कडून. मग तो काय असेल रिटेलर साठी तो काय असणार आहे? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स काढा. आउटपुट टॅक्स कसा काढायचा? आउटपुट टॅक्स 15,000वरचे 18%. $2,700. बरोबर. हा तुमचा आउटपुट टॅक्स असणार. आउटपुट टॅक्स म्हणजे त्याने कस्टमरला विकली ना 15,000ला वस्तू, मग त्यांनी कस्टमर कडून 15,000 तर घेतलेच, पण 2,700 वरचा जीएसटी सुद्धा घेतला कस्टमर कडून. घेतला रिटेलरने. हे दोन्ही रिटेलर साठीचे आहेत. आयटीसी फॉर रिटेलर, हा रिटेलरचा आयटीसी आहे आणि आउटपुट टॅक्स पण हा रिटेलरचाच आहे. कळलं? मग रिटेलरला जीएसटी किती भरावा लागेल? रिटेलरने जीएसटी किती पेएबल असेल? जीएसटी तो किती भरेल सरकारला? पेएबल फॉर रिटेलर साठी किती जीएसटी पेएबल असेल? आउटपुट टॅक्स 1,900 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे 2,700 वजा 1,800. म्हणजे तो रिटेलर जो जीएसटी सरकारला देईल तो किती रुपये असणार? 900 रुपये. 900 ना. आणि याच्यामधला अर्धा सीजीएसटी आणि अर्धा एसजीएसटी जाणार. बरोबर आहे. पहिल्या आधी फरक आहे. पहिल्या गणितांमध्ये तुम्हाला जीएसटी दिलेले आहेत आणि त्याच्यातलं फक्त आयटीसी कोणासाठी किती आयटीसी आहे, किती आउटपुट टॅक्स आहे हेच फक्त ओळखायचं, कारण तुम्हाला जीएसटीच्याच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पण आता पुढच्या गणितांपासून जीएसटी नाही दिलंय, तर त्या वस्तूंच्याच किमती दिलेल्या आहेत. खरेदी कितीला केली, विकली कितीला, मग जीएसटी किती पेएबल आहे, असा प्रश्न असणार. कळतंय की नाही काय, की डोक्यावरून जात आहे?
लास्ट लेक्चर ज्यांनी ऐकलं असेल त्यांना माहित पडलं असेल, कळलं असेल. बरोबर आहे? येस मॅम. काय नाही, एकदम व्यवस्थित गणित वाचायचं. काय दिले मला, जीएसटी दिलेले आहेत का? जीएसटी दिले तर मग सोपं पडतं, लगेचच मिळतं आयटीसी. पण जर जीएसटी नाही दिले तर मग आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल की प्रत्येकाने कितीला खरेदी केलंय, मग त्याच्यासाठी आयटीसी किती आहे, मग त्यांनी कितीला विकलं, मग त्याच्यासाठी आउटपुट टॅक्स किती आहे, मग दोघांमधला जी वजाबाकी असेल ती जीएसटी पेबल असेल. बघूया आपण पुढचं गणित. हे मी फॉर एक्झाम्पल दिलं, माझं गणित दिले. आता असंच गणित आपल्याला पुढचं दिलेलं आहे, ते बघू आपण. ठीक आहे, चौथं गणित बघूया. मलिक गॅस एजन्सी, एक मलिक गॅस एजन्सी आहे. आता हे युनियन टेरिटरी मध्ये आहे, चंदीगड युनियन टेरिटरी. मग इथे एसजीएसटी नाही लागत, इथे यूटीजीएसटी लागतं. आणि सीजीएसटी तर दोन्हीकडे लागतं स्टेट मध्ये. आता युनियन टेरिटरी असल्यामुळे एसजीएसटीच्या जागी यूटीजीएसटी लागतं. फरक काय वेगळा नाही, फक्त लास्टला लिहिताना यूटीजीएसटी लिहायचं, एसजीएसटी नाही लिहायचं. कळलं का? येस मॅम. हा, तर मलिक गॅस एजन्सीने परचेस केले म्हणजे खरेदी केले. काय खरेदी केले? गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500. कितीला खरेदी केले? सिलेंडर 24,500 ला खरेदी केले त्यांनी मलिक गॅस एजन्सीने. आता ही खरेदी किंमत दिली आहे, जीएसटी नाही दिले आपल्याला, त्यांनी किती भरला तो काय करावा लागेल? आपल्याला काढावं लागेल. आणि 24,500 ला खरेदी केले आणि विकले अँड सोल्ड देम टू लोकल कस्टमर, म्हणजे आपले जे लोकल माणसं असतात, कारण त्याची गॅसची एजन्सी आहे ना, त्यामुळे तो कुठून तरी खरेदी करणार आणि आपल्याला विकणार आहे कस्टमरला. कस्टमरला त्यांनी कितीला विकले? 26,500. फाइंड द जीएसटी टू बी पेड ऍट द रेट ऑफ 5%. त्यामुळे जीएसटी 5% ने त्याने किती भरला आणि त्याच्यावरून सीजीएसटी आणि यूटीजीएसटी किती पेड केला त्यांनी या ट्रान्झॅक्शन मध्ये. मग आधी काय करावं लागेल? हे सेम असंच आहे. काय करायचं आपण? पहिल्यांदा दोन्ही प्रकारचे जीएसटी काढूया. दोन्ही प्रकारचे जीएसटी म्हणजे आयटीसी आणि काय काढूया? ओटी. टीसी आणि ओटी. मग आयटीसी फॉर मलिक गॅस एजन्सी. कशी काढणार? आयटीसी कसं काढणार? आयसीटी देतो 24,500 गुणिले 15/100 गुणिले किती आहे? पर्सेंटेज किती आहे? जीएसटीचे पर्सेंटेज, जीएसटीचा रेट काय आहे? 15% आहे. रेट किती आहे जीएसटीचा? मुलांनो रेट किती आहे? हा बघा इथे 5%. 5%. हा, मग 24,500 चे 5%. इथे 00 घालवा आणि 245 गुणिले 5 किती येतं गुणाकार? करा बघू. 1,225. मग हे तुमचं मलिक गॅस एजन्सीचं आयटीसी आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता सोल्ड कितीला केले? सोल्ड म्हणजे विकले किती रुपयाला ते गॅस सिलेंडर्स? 26,500.
हा, मग आउटपुट टॅक्स जो आहे फॉर मलिक गॅस एजन्सी, बाकीचे कुठे गेले सगळे? उत्तर देत नाही कोण? 26,500 चे 5%. 1,325. 1,325. मग हे आउटपुट टॅक्स आलं. आता इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स दोन्ही पण आपल्याला मिळाले. मग आता जीएसटी त्या मलिक गॅस एजन्सीने किती जीएसटी भरला? कारण त्याने खरेदी करताना जो जीएसटी 25 1,225 आणि जो कलेक्ट केला होता, विकल्यानंतर जो गोळा केला होता तो आहे 1,325. आणि आउटपुट टॅक्स मधून आपला जो जीएसटी पेबल फॉर मलिक गॅस एजन्सी, मलिक गॅस एजन्सी साठी जीएसटी पेबल किती काय मिळणार? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट 1,325 वजा 1,200 किती रुपये येणार? 100. 100. आणि 100 रुपये जीएसटी तो भरणार. मग याच्यातला युटी जीएसटी आणि सीजीएसटी 50 रुपये. 50 दोन्ही पण. कळतंय का सगळ्यांना काय केलं आपण? आधीच्या गणितांमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक होता, कळलं का? बरं. येस मॅम. आता पुढचं गणित एक वाचा आणि मला सांगा आपल्याला कसं सोडवायचं. कसं सोडवायचंय मुलांना? जीएसटी काढायचं. हा, जीएसटी काढावा लागेल कारण एक मिस ब्युटी प्रोडक्ट्सने 18% जीएसटी भरलेला आहे ऑन कॉस्मेटिक्स वर्थ ₹6,000. म्हणजे 6,000चे तिने जेव्हा प्रोडक्ट्स घेतले तेव्हा तिने 18% जीएसटी भरला. 6,000 हा जीएसटी नाहीये. तिने 6,000चे प्रोडक्ट घेतले आणि त्याच्यावर 18% जीएसटी भरलेला आहे. त्यामुळे 6,000 हा जीएसटी घ्यायचा नाही. 18% काय दिलेला आहे जीएसटीचा? हा काय आहे? रेट आहे. आणि प्रोडक्टची प्राइस 6,000 आहे. आणि ते विकले कितीला कस्टमरला? सोल्ड टू कस्टमर फॉर ₹10,000. 10,000. सेम वरचं गणित आहे तसंच आहे. आयटीसी काढा आधी. आयटीसी काढताना 6,000चे 18% काढायचे आणि आउटपुट टॅक्स काढताना काय करायचं? 10,000चे 18%. 6,000चे 18%. आणि मग दोन्हीचे जे आयटीसी आणि आउटपुट टॅक्स मिळालं की त्याची वजाबाकी करा. ते जीएसटी पेएबल असेल आणि मग तुम्ही अर्ध सीजीएसटी एक जीएसटी द्या. ठीक आहे. आता सगळ्यांना कळलंय? येस मॅम. येस मॅम. पुढे आपल्याला काय दिलंय? प्रिपेअर बिझनेस टू कस्टमर B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर टॅक्स इनवॉइस. म्हणजे कधी कधी बिझनेस टू कस्टमर याचा अर्थ काय? कन्झ्युमर. की आता होलसेलर आणि रिटेलर मध्ये जो व्यवहार चालू त्याला B2B म्हणतात. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, कारण तो रिटेलर पण बिझनेसच करणार असतो. किंवा मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर पण B2B असतात. हा, ते पण B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस.
आणि लास्टची जी ट्रेडिंगचा जो लास्टचा जो टप्पा आहे तो B2C असतो. किंवा काही काही लोक कसं असतात मध्ये कोणाला तरी घेतात, मग तेव्हा ते B2B होऊन जातं. कळलं ना? किंवा काही लोक डायरेक्ट आपलं प्रोडक्ट, जसं आता ऑनलाईन काही साईट्स असतात ज्या स्वतःच्या साईट्स असतात काही प्रोडक्टच्या, त्या आपल्याला डायरेक्ट कस्टमरला ते प्रोडक्ट विकतात. आता Amazon वगैरे फ्लिपकार्ट सारखी लोक ते ज्या साईट्स आहेत त्या कशा आहेत, दुसरे लोक B2B. आता समजा एखादं प्रोडक्ट आहे मग ते B2B असतं तेव्हा. ठीक आहे, कळलं का? B2B B2C. येस मॅम. म्हणजे आता माझं समजा एखादं प्रोडक्ट आहे, माझं एखादं प्रोडक्ट आहे तर माझी स्वतःची साईट वरून जर मी बिझनेस करते, माझी स्वतःची साईट मी बनवली आणि मी त्याच्यावरून डायरेक्ट कस्टमरला जर विकते तर B2C झाली. पण मी माझं प्रोडक्ट Amazonवर टाकते किंवा फ्लिपकार्टवर टाकते विकण्यासाठी, तर मी मध्ये त्यांना घेतलंय ना, मी जे ते सेलिंग करते ते कस्टमरला डायरेक्ट नाही करत, मी Amazon फ्लिपकार्टला आधी विकते, मग ते लोक कस्टमरला विकतात, मग ते B2B झालं. ठीक आहे. हे B2Cचं टॅक्स इनव्हॉइस आहे. राईट द नेम ऑफ द सप्लायर, ऍड्रेस, स्टेट. तुमच्या मनाचं काहीतरी लिहायचंय, सप्लायरचं नाव, ऍड्रेस, स्टेट, डेट, आणि मग त्याच्यावर तुम्हाला एक इनव्हॉइस तयार करायचंय. इनव्हॉइस म्हणजे तुम्ही आधी बनवलेलं आहे बघा, तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे, एक असं बिल बनवायचं. आपल्याला दिलेलं आहे तर तसंच एक इनव्हॉइस, 2-3 इनव्हॉइस दिलेले आहेत आपल्याला माझ्या मते. आहे ना सुरुवातीला बघा तुम्हाला दाखवलेला इनव्हॉइस एक, त्यामध्ये सगळं असतं, GSTIN असतं, त्यानंतर तुमचा प्रोडक्टचा HSN कोड असतो. हे बघा, हे टॅक्स इनव्हॉइस दिसतं का? इथे सप्लायरचं हे असं बनवायचंय तुम्हाला, असा बॉक्स बनवायचंय. इथे सप्लायरचं तुमच्या मनाचं कुठलंही नाव तुम्ही घेऊ शकता, है ना. डेट टाका, GSTIN नंबर टाका तुमच्या मनाचा, ऍड्रेस टाका इथे, है ना. इनव्हॉइस नंबर, इनव्हॉइस डेट सगळं तुमच्या मनाचं टाकायचं. त्यानंतर प्रोडक्ट त्यांनी कोणते कोणते दिलेत ते 2च दिलेले आहेत माझ्या मते. काय काय दिलेलं आहे सांगाल का मला जरा, कारण हे खूप मी वरती आलेली. तुमच्याकडे पुस्तक असेल तर सांगा काय काय त्यांनी विकत घेतलेलं आहे त्या दुकानामध्ये. पुस्तक आहे का समोर कोणाकडे? तर असं इनव्हॉइस तयार करा. आता मी पुन्हा मला खाली तुम्ही गणित सोडवलेली का? पहिली 3 शिकवलेली ती. इथे एक मोबाईलचं दुकान आहे माझ्या मते, मोबाईल बॅटरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. आपण बघू, नाव लिहिताना इलेक्ट्रॉनिक्सचं लिहा, स्वीट मार्ट नका लिहू, कारण तिथे स्वीट मार्ट आहे, कारण इथे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेतलेल्या. मोबाईल बॅटरी घेतलेली आहे, एक पीसच घेतलाय, 1 पीस, एकच मोबाईल बॅटरी घेतलेली आहे, आणि एक हेडफोन घेतलेला आहे, ते पण एकच घेतलेला आहे. दोघांचा पण HSN कोड दिलेला आहे, 85078518, आणि त्यांची प्राइस दिलेली, एकाची 200 दिलेली आहे मोबाईल बॅटरीची, आणि हेडफोनची 750 दिलाय. दोघांवरचा जो रेट आहे तो वेगवेगळा, GSTचा रेट. दोन इनव्हॉइस तयार करायचे तुम्ही, एक B2C आणि एक B2B. मग इथे तुम्हाला अशा प्रकारे बनवायचं आहे इनव्हॉइस. तुम्ही बनवता येईल का तुम्हाला? सेम तसंच बनवा, फक्त कॅल्क्युलेशन वेगळं बनून जाईल. इथे तुमचा HSN कोड टाका, जे दिलेले आहेत तुम्हाला, दोन्ही पण HSN कोड दिलेले.
HSN कोड दिलेत की नाही? आणि त्याच्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट आहे, रेट पण तुम्हाला दिलाय. रेट इथे लिहा मोबाईल बॅटरी आणि खाली लिहा हेडफोन आहे. रेट 200 दिलाय आणि याचा 750 दिलाय. क्वांटिटी मध्ये एक एकच आहे, दोन्हीची पण क्वांटिटी एक एकच घेतलेली आहे. एक एक घेतलं तर टॅक्सेबल अमाऊंट 200 गुणिले 1, कारण एकच घेतली ना बॅटरी पण, म्हणून इथे टॅक्सेबल अमाऊंट मध्ये 200 येणार आणि खाली 750 येणार. कळते का? येस मॅम. इथे तुमचं इथे जे आहे ते बॅटरी येणार, इथे बॅटरी लिहा. इथे त्यांचं 200 आहे पर पीस. क्वांटिटी तुम्ही इथे एकच घेतलेली आहे, इथे पण एकच येणार. इथे रेट जो आहे तो 750 आहे. इथे हेडफोन लिहायचं. HSN जो कोड जो दिलेला आहे तो लिहा. मग असं करून 200चा एकच घेतलाय ना, मग 200 वन जा 200, इथे 200 येणार आणि इथे 750 येणार, कारण एक एकच क्वांटिटी घेतलेली दोघांची पण. आता इथे CGST आणि HGST वेगवेगळं कॅल्क्युलेट केलंय. एकूण आता जे बॅटरी आहे त्याच्यावरचा GST किती आहे? बॅटरीवरचा GST अरे पुस्तक आहे की नाही कोणाकडे? पुस्तक कॅरीच नाही करत की काय मुलं तुम्ही? GSTचा रेट सांगा बॅटरीसाठी. बरं तुम्हाला येईल का हे कॅल्क्युलेट करून सगळे करता? बनवता येईल का टॅक्स इनवॉइस? माझ्या ते बॅटरीवर 12% आहे. मग बॅटरीवर 12% असेल तर CGST 6% येणार. मग 6% ने 200चे 6% काढा. 200चे 6% काढले की 12 रुपये येणार. इथे 12 रुपये येणार आणि SGST पण 6%, ते पण 12 रुपये येणार. असे एकूण GST 24 रुपये लागणार आणि 200 रुपये त्या बॅटरीची किंमत, म्हणजे 224 रुपये झाले टोटल. कळते का? येस मॅम. हेडफोनवर 18%, मग 9% येणार. 9%, मग 750चे 9%, 9%, 750, कारण 750 रुपये हेडफोन आहे, त्याच्यावर 18% GST. मग 75चे, मग हे कॅल्क्युलेट करा, हे पॉइंट मध्ये 67.5. मग इथे 9% ने 750 वरचे 67.5, इथे पण 9% ने 67.5. असे एकूण तुम्हाला GST बसेल 67.5, 67.5, 135 का? टोटल 135 रुपये आणि 750 त्याची किंमत, म्हणजे 750 आणि 135. अरे मुलांना कळतंय की डोक्यावरून जाते? नसेल कळत तर सांगा, मी एकदम डिटेल सांगते. मला वाटलं तुम्हाला कळत असेल. 885. टॅक्स इनवॉइस बनवायचा आहे. कळतंय की नाही? आवाज येतोय माझा? येस मॅम. येस मॅम येतोय. 885. हे कळलं कसं? 885. नो मॅम, नाही, मला समजलं नाही. रिपीट करा. अरे हे मुलांनो कसं आहे, इथे तुम्ही सगळं लिहा आणि इथे तुम्हाला कॅल्क्युलेशनचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या किमती टाका आणि जो GST काढायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं आहे, एक CGST आणि HGST असं आहे ना, एक रेट आहे आणि टोटल टॅक्स आहे.
बाकी सगळं लिहिता येईल का? हे सगळं कळलं का? बाकीचं मी काय काय लिहिलं ते इथे? येस मॅम. येस मॅम, ते समजले. हा, मग काय नाही कळलं? हे CGST आणि HGST हे दोन बॉक्स नाही कळले का? हे वाले? येस मॅम. समजलं मॅम. येस मॅम, मला ते CGST आणि SGST आहे ना, ते समजलं नाही. आता इथे बघा, CGST, आता आपण जे हेडफोन घेतले की नाही, हेडफोन नाही, आधी आपण बॅटरी घेतली. त्या बॅटरी आपण एकच घेतली, त्यामुळे तुमची टॅक्सेबल अमाऊंट जी आहे ती 200 झाली. कारण एकच आहे, बॅटरीची प्राइस 200 आहे आणि एकच घेतल्यामुळे 200 टॅक्सेबल अमाऊंट. 2 घेतल्या असता तर 400 झाली असती टॅक्सेबल अमाऊंट. आता रेट काय आहे? बॅटरीवरचा जो GSTचा जो रेट दिलेला आहे की नाही, तो 12% दिलेला आहे. बघा एकदा, 12%च आहे ना? पुस्तक कॅरी नाही करत तुम्हाला? येस मॅम, 12% आहे. 12% आहे. बर, मग 12% असल्यामुळे CGSTचा रेट किती होईल 12% प्रमाणे? 6%. 6%. मग 6% आले. मग 6% टॅक्स, म्हणजे हे रेट आहे, 6% हा रेट आहे. मग ऍक्च्युअल तो टॅक्स किती भरावा लागेल? तर तो काढावा लागेल आपल्याला 200 वरचे 6%. कारण टॅक्सेबल अमाऊंट 200 आहे ना याची. बॅटरी जी आहे ती 200 रुपयाची आहे आणि हा रेट आहे. हा रेट जो असतो तो 100 वरचा असतो. 6% प्रमाणे आपण GST काढला तर किती रुपये आला? 12 रुपये. 12 रुपये. म्हणजे CGST जो आहे तो 12 रुपये आला. सेम HGST पण तेच असणार. रेट जो आहे तो 6% आणि टॅक्स किती येणार? 12 रुपये. किती येणार? 12 रुपये. मग एकूण GST आपण बॅटरीसाठी किती भरणार आहे? GST किती? टोटल GST किती भरणार आहे? 24 रुपीज. बरोबर, 24 रुपये GST. आणि त्या बॅटरीची प्राइस किती? 200. म्हणजे एकूण तुम्हाला किती रुपयाला पडेल ती बॅटरी? 224 रुपये. बरोबर, 224. मग 30 ही टोटल आहे. इथली टोटल कळली का? ही टोटल म्हणजे शेवटचा जो कॉलम आहे टोटलचा, तो म्हणजे त्या वस्तूची किंमत, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट प्लस एकूण GST, म्हणजे CGST HGST मिळून जो GST बनतो तो, अशी एकूण त्या वस्तूची किंमत असणार. आता तरी कळलं का? मग इथे टोटल मध्ये काय येणार? इथे 224 रुपये. कळलं? येस मॅम. समजलं. आता सेम तुम्ही त्या ह्याच्यासाठी पण कॅल्क्युलेट करायचंय. कशासाठी? दुसरी वस्तू काय घेतली आहे? हेडफोन घेतलेले. आता हेडफोन पण एकच घेतलाय, त्यामुळे एकाची प्राइस 750 आहे आणि एकच पीस घेतलेलं आहे, 1 पीसच घेतलेला आहे. मग टॅक्सेबल अमाऊंट 750च असणार. पण त्याच्यावर जो GST बसतोय तो 18% बसतोय, 18%. त्यामुळे CGSTचा रेट किती घेणार आपण? 18%. नाही, GSTचा 18% आहे ना. GSTचा रेट 9%. 18%. मग CGSTचा किती 9%. असेल? 9%. 9%. मग याचा ऍक्च्युअल टॅक्स किती येणार तो काढा. 750 चे 9%. कारण 750 टॅक्सेबल अमाऊंट आहे. इथे 00 जाणार आणि इथे आपण 75 आणि 9चा गुणाकार करू. 9×5 = 45, 9×7 = आणि आता खाली 10 नसल्यामुळे एक संख्येनंतर दशांश नाही, खाली 10 असताना 67.5, 67.5 बरोबर आहे ना. हा तुमचा CGST. आता इथे पण सेम SGST मध्ये सेम तेच लिहायचं, एकदाच कॅल्क्युलेट करायचं, तेच कॅल्क्युलेशन इथे लिहायचं. 67.5. आता एकूण GST किती झाला? GST किती भरला टोटल? बघा, आपल्याला काय काय भरावं लागेल? आपल्याला ही टॅक्सेबल अमाऊंट, म्हणजे जी किंमत आहे वस्तूची ती, प्लस 67.5 CGST प्लस 67.5 HGST, हे सगळं आपल्याला द्यावं लागणार. म्हणजे टोटल GST हा जो आहे तो टोटल GST, SGST आणि CGST 135. 135 टोटल.
जीएसटी झाला आणि 750 त्याची किंमत, असं एकूण किती झाले? 885 रुपये. कळलं? आणि असं मग तुमचं जे बिल बनेल त्याची टोटल इथे 9011 1109 असं बिल बनेल. इथे टोटल येणार तुमची. कळलं? इथे टोटल, ही टोटल एसजीएसटी ची, ही टोटल सीजीएसटी ची, आणि ही टोटल तुमची अमाऊंट आहे, ती टोटल. कळलं? येस मॅम. समजलं का? येस मॅम, समजलं. आता शेवटचं जे इनवॉइस आहे ते तुम्ही बनवायचं. शेवटचं B2B आहे, ते पण इनवॉइस तसंच तयार करायचं. नेम, स्टेट, जीएसटी आहे, तुमच्या मनाचं घ्या काही, ऍज पर युअर चॉईस. आणि जो रेसिपियंट आहे, म्हणजे जो ज्याला B2B आहे ना, म्हणजे होलसेलर टू कस्टमर नाही, होलसेलर टू रिटेलर असणार, किंवा मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, असं काहीतरी असणार. तर दोघांचा पण, जो सप्लायर आहे त्याचा पण आणि जो विकत घेणार आहे त्याचं पण नाव, ऍड्रेस लिहायचंय. मग त्यांनी काय काय खरेदी केले? पेन्सिल बॉक्सेस खरेदी केले 100. HSN कोड त्याचा दिलेला आहे. रेट 20 रुपये. रेट 20 रुपये म्हणजे एका बॉक्सचे 20 रुपये. असे किती बॉक्स घेतले? 100. 100. म्हणजे तुमची टॅक्सेबल अमाऊंट किती येणार? टॅक्सेबल अमाऊंट कितीवर टॅक्स बसेल तुमचा? दोन हजार. 100. हा, बरोबर. बघा ना, इथे सेम तुम्ही हे सेम बनवा. इथे क्वांटिटी मध्ये तुम्ही 100 लिहायचंय. क्वांटिटी मध्ये पेन्सिल बॉक्स लिहा, त्याचा HSN कोड लिहा आणि क्वांटिटी मध्ये 100 लिहा. आणि मग एकूण तुमचे, हे बघा इथे तुम्ही त्याचा कोड लिहा जो दिलेला आहे. इथे तुम्ही पेन्सिल बॉक्स लिहा. इथे रेट काय आहे त्याचा, एका रेट म्हणजे एका बॉक्सची किंमत काय दिलेली आहे? रेट म्हणजे एकाची किंमत किती दिलेली आहे एका बॉक्सची? एका बॉक्सची किंमत काय दिली आहे पेन्सिलच्या? 20 रेट रुपये. 20 रुपये. इथे 20 रुपये लिहा. क्वांटिटी किती घेतली तुम्ही? किती बॉक्स घेतले? 100 बॉक्स घेतलेले. क्वांटिटी 100 लिहायची. रेट म्हणजे एकाची किंमत असते. रेट म्हणजे एका बॉक्सची किंमत. म्हणजे एका बॉक्सची किंमत 20 रुपये. असे 100 बॉक्स घेतलेले. म्हणजे टोटल तुमचे पैसे त्या बॉक्सेसचे एकूण टॅक्सेबल अमाऊंट किती होते? 20 रुपयाप्रमाणे 100 बॉक्स घेतलेले आहेत. म्हणजे तुमचे टॅक्सेबल अमाऊंट झाली इथे 2000. कळते का? अरे मुलांनो, समजा क्या? आणि रेट, येस मॅम. जीएसटीचा रेट जो आहे तो किती दिलेला आहे? 20 रुपये. नाही, जीएसटी तो तर रेट ह्याचा वस्तूचा रेट. जीएसटीचा रेट किती दिले? जीएसटीचा रेट नाही दिलाय का? दिला आहे. किती दिलाय? 12%.
12% प्रमाणे 6%, 6% काढा. 2000चे 6% आणि 2000चे 6% आणि मग टोटल करा. 2000 रुपये तुमचे पेन्सिल बॉक्सचे आणि प्लस जीएसटी किती भरणार तो. सोडवाल हे? येस मॅम. येईल ना आता? येस मॅम. बर. आता पुढे आपल्याला शेअर्स बद्दल आहे. हे सोडवा 2 इनवॉइस. आता एक जीएसटी नंतर आपल्याला शेअर्स बद्दल माहिती दिलेली आहे. शेअर्स आपण पुढच्या लेक्चरला सुरू करणार. आता तसं पण 3 मिनिटं राहिलेत. काही ऍक्टिव्हिटी आहे इथे ते आपण कम्प्लीट करू. हा बॉक्स काय भरणार तुम्ही सांगा. या बॉक्स इथे बघा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला की सपोज अ मॅन्युफॅक्चरर सोल्ड अ सायकल फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ₹4,000 टू द होलसेलर. म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, हा जीएसटी नाहीये. या प्राइसला त्याने होलसेलरला विकली सायकल. कळते का? त्यानंतर होलसेलर सोल्ड इट टू रिटेलर फॉर ₹4,800. होलसेलरने रिटेलरला 4,800 रुपयाला विकली आणि रिटेलरने ती कस्टमरला विकली 5,200. रेट ऑफ जीएसटी प्रत्येक वेळेला 12% आहे. Complete the following activity to find payable CGST and SGST at each stage of trading. प्रत्येक व्यवहारामध्ये किती जीएसटी आणि एचजीएसटी भरलेला आहे ते आपल्याला शोधायचं. तर या बॉक्सेस मध्ये काय लिहाल तुम्ही? पहिल्या बॉक्स मध्ये काय लिहाल? अरे बोला पटापट. या बॉक्स मध्ये काय? या बॉक्स ट्रेडिंग चेन कशी बनणार? पहिला कोण आहे चेन मध्ये? माझा आवाज नाही येत का तुम्हाला? पहिला कोण आहे ट्रेडिंग चेन मध्ये? पहिला कोणी विकली सायकल? पहिला या चेन मध्ये पहिला कोण आहे इथे? इथे आहे होलसेलर. आवाज येत नाहीये का? सॉरी, इथे आहे मॅन्युफॅक्चरर. मीच कन्फ्युज आहे. पहिला कोण मुलांनो? पहिला इथे मॅन्युफॅक्चरर, इथे होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर. आउटपुट टॅक्स म्हणजे विकताना गोळा केलेला जीएसटी. मॅन्युफॅक्चररने किती जीएसटी गोळा केला? तो इथे 4,000चे प्रत्येक स्टेज मध्ये 12% जीएसटी लागलेला. 4,000चे 12%. इथे 480 रुपये. कळते का? हे सोडवाल का ऍक्टिव्हिटी? अरे हो की नाही बोलतच नाही मला. येस मॅम. सोडवतो आम्ही. हा रिप्लाय म्हणजे कोणच असं बोलत नाहीये, रिप्लाय नाही देत पटकन. काय कळलं नाही का शिकवलेलं? समजलं मॅम. बरं, आपण शेअर जो आहे बाकी सगळी सोडवायचे गणित आणि शेअर जो आहे शेअर्स आपण पुढच्या वेळेला शिकूया. ठीक आहे, चालेल? ओके मॅम. गुड नाईट.
बाय मॅम. गुड नाईट. स्वीट ड्रीम.